साठी येत आहेत डॉक्टर शेखर साबळे सर आणि त्यांच्या सोबत आहेत सपकाळ डॉक्टर सपकाळ सर. या सामन्यासाठी पंच लाभलेत ते आपले अजित पोतेकर सर आणि अमित पोतेकर सर. MCA क्वालिफायर सातारा या संघाकडून अंपायरिंगचं महत्वाचं काम ते करत असतात. 10x क्रिकेट बॉल वरती हे होणारे सामने आहेत आणि या भागामध्ये क्रिकेटचं जे आयोजन आपल्याला बघायला मिळते एक डे नाईट सामन्यांचं भव्य दिव्य आयोजन या मैदानावरती होतंय. ग्रामीण भागामध्ये क्रिकेट हा खेळ रुजला पाहिजे आणि या क्रिकेटला चांगले दिवस दाखवायचं काम नक्कीच मालदान सारख्या भागात होताना दिसतंय. येत्या काही दिवसात हे वातावरण हे लोण सगळीकडे पसरावं आणि क्रिकेटला असेच चांगले दिवस यावे हीच एक सदिच्छा. सामना लवकर सुरू करायचा आहे पंच. एक वेळेची मर्यादा आहे. पहिला चेंडू सुंदर रीतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे हवेतून सुंदर असा षटकार पण पंचांचा इशारा नो बॉल आणि या नो बॉल सोबतच ओव्हरराईडचा नो बॉल आला. अशा मिळाल्या त्या 7 धावा. एकही चेंडू अजून झालेला नाही आणि थोडस महागड पडतंय हा पहिलं षटक या संघासाठी. नक्कीच सर काय वाटतंय या सामन्यामध्ये काय चित्र दिसतंय आता? चित्र अशा प्रकारे दिसेल जो मात्र या पुढचा बॉल आणि ते मात्र चेंडू मात्र ऑफ्टमच्या बाहेर जातोय. बॅटरने बॅट स्विंग केली होती मोठ्याने परंतु चेंडू जातोय तोट्याने. डॉट बॉल. आणि वैयक्तिक खेळायचं नसतं तर संघाने संधी दिली म्हणून त्या संघासाठी संधीचं सोनं करायचं असतं आणि अगदी तेच साजेसं काम करतोय हा बॅट्समन आपल्या संघासाठी. वेलकम डीजे बजाव. देना सीने में प्यार भर देना आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना ये महीना. थँक्यू सो मच डीजे. चला मॅच मध्ये वेळ खूप यूज केला जातो. वेळ यूज करायचा नाहीये मित्रांनो. स्पीडअप पाहतोय पाटण तालुक्यातील झगमगणारी सर्वात मोठी स्पर्धा आहे. इथे पुढे येऊन बॉल करायचा प्रयत्न केला होता मात्र बॅटेची बाहेरची कडा घेऊन ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. इनफिल्ड वरती चेंडू रोखला. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलने 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे बॅटर शेखर यांची. शेखर यांच्या बॅटमधून एक विस्फोटक फटका आपण पाहिलाय आणि त्या फटक्याच्या मदतीने 14 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राइक एंड वरती आता मात्र अजय डॉक्टर स्ट्राइक एंड वरती आहेत आणि पहिलाच बॉल इनस्विंगचा बॉल. वाईटची दाद मागतायत डॉक्टर परंतु पंच सांगतायत ना मुन्ना ना गेंद शे इनस्विंग झालाय. टप्पा पडल्यानंतर वाईट लाईन वरती टप्पा आतमध्ये येणारा बॉल. बॅटर यांना काहीच समजलेला नाहीये आणि चांगला कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचा. 2 षटकानंतर एक डॉट बॉल आणि एक सिंगल. अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू. इथे मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक एका हाताने पकडण्याचा प्रयत्न नवनाथ होता तत्पूर्वी चाचपडला थोडासा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इथे एकूण धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 16 धावा धावपलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये ओमकार साबळे एक वेगवान गतीचा ते तर्रार गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण चढवतायत. पुढचा बॉल वेग ठेवला. इथे मात्र प्लिक केला. प्लिक ऑन अ क्लिक. मुक्त प्रदेश वॅकंट रिजन बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा बाहेर 4 धावा.
आलात. विदर्भ एक्सप्रेस हा आवाज एक्सप्रेस आपल्याला ऐकायला भेटतोय. त्याच एक्सप्रेस आवाजात या मालदन प्रीमियर लीगचं वर्णन कशा प्रकारे सांगाल? नक्कीच मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या मैदानावर स्पर्धा होतात, पण या गावाच्या भव्य दिव्य मोठ्या मैदानावरती हे आयोजन करणं तितकंच मोठं काम होतं. विनंती आहे, मॅच बॉल पाठवलेला आहे तोच घ्यायचा आहे. दमदार ही स्पर्धा आपण पाहतो. एक षटक कंप्लीट झालंय. 20 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश आपल्याला पाहिला भेटत आहेत. कशा प्रकारे प्रथमेश चेंडू शेष ठेवतील. स्ट्राइक एंड वरती आपण बॅटर शेखर आहेत. इथे मात्र राऊंड द विकेट आले. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीची बाहेरची कडा चेंडूने घेतली आणि चेंडू मात्र इनफिल्डच्या आतमध्ये रोखला गेला. मिड विकेट रिजन मध्ये एक धाव येईल. एका धावेने धावपलकात एक धाव ऍड. यासोबतच वाढती धावसंख्या झाली आहे ती 21 धावा आणि बॅटिंग पॉवर प्लेचा जो फायदा घ्यायचा असतो क्रिकेटमध्ये तो अगदी साजेसा घेताना दिसतोय. हा संघ उत्तम रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे परत एकदा दाद मागितल्या जाते, पण तितकेच अनुभवी पंच आहेत. त्यांचा अनुभव तेवढा मोठा आहे आणि थर्ड अंपायर मध्ये आपल्याकडे अनुभवी संघाचे खेळाडू पण इकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे वाद होणार नाहीत याची पूर्ण काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. पुढचा चेंडू बॅट खेळलेला चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक येतील. पकडला जातो चेंडू आणि इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाय असावे जमिनीवरती, कवेतंबर घेताना हसू असेल ओठांवरती. धाव चोरून नेताना चोरली धाव, वाढवला संघाचा भाव. एकूण धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 23 धावा, 23 ऑन द बोर्ड. इथे चेंडू हवेत, ढगात लाइटिंग लावत बॉल आहे क्षेत्ररक्षक नवनाथ, परंतु कमबॅक ओमकारने चेंडू रोखला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटते. एका धावेच्या मदतीने धावपलकाला लागते काटक. या भव्य प्रकेश होतात चकाकी 24 धावा धावपलकावरती. आणि नक्कीच या क्रिकेट टुर्नामेंटचं स्वप्नही कोणीतरी बघितलं असेल. प्लास्टिक बॉलवरती खेळणारे गावातले काही खेळाडू होते, नंतर रबरी बॉलवरती प्रवेश सुरू झाला, त्यानंतर टेनिस बॉल हातामध्ये आला आणि त्यानंतर माझ्या गावामध्ये कुठेतरी डे नाईट स्पर्धा झाली पाहिजे असं स्वप्न कोणाच्या तरी डोळ्यातून बघितलं गेलं आणि आज ते स्वप्न या प्रत्यक्षात मैदानावरती उतरलंय. सुंदर रीतीने घेऊन काढलाय चेंडू, जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी वाढती धाव संख्या, यासोबतच 28 धावा आणि एक चांगलं स्कोरिंगचं काम करतायत सचिन मोरे सर. त्यासोबतच टेक्निकल सपोर्ट आपल्याला टेनिस क्रिकेटचा दिसतो इकडे. सचिन मुंडे क्रिक लाईव्ह वरती आपण हे सामने बघू शकता. परत एकदा काम वाढते ते बॉल देणाऱ्या खेळाडूचं आणि चेंडू जातोय सर परत एकदा षटकारासाठी. बघतो काय भागाला षट अगोदरच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय माननीय सतीश पाटील साहेब उद्योजक किल्ले मच्छिंद्रगड मलकापूर कराड. माननीय श्री सतीश पाटील साहेब उद्योजक किल्ले मच्छिंद्रगड कराड साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. टी शर्ट माननीय प्राध्यापक MS जगताप साहेब चेअरमन गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी सातारा यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिला आहे, त्यांचा देखील मनापासून आभार. त्याचबरोबर ट्रॉफी श्री प्रितेश गुंजाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे, त्यांचे देखील विशेष आभार. या ठिकाणी सन्मानित केलं जाते. फूड पॅकेट श्री बजरंग केसरे एस्केप फूड्स यांच्या माध्यमातून दिले जाते आणि त्याचबरोबर कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट्स भाईंगडे बंधू यांच्या माध्यमातून दिले जाते. प्लेअर ऑफ द मॅच माननीय सतीश पाटील साहेब उद्योजक किल्ले मच्छिंद्रगड मलकापूर कराड. थँक्यू सो मच सर. जाऊया बॅक टू दी क्रिकेट प्लीज. वेलकम सर. विदर्भ एक्सप्रेस. नक्कीच या सामन्यामध्ये आता स्कोअर जो बघतोय आपण बोर्डवरती लागले त्या 34 धावा आणि चांगली खेळी करतायत दोन्ही फलंदाज. आतापर्यंत एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाही या गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आता बघूयात काहीतरी होतंय का या षटकामध्ये. चालणारा हा तिसरा ओव्हर. पहिला चेंडू स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न तितक्या सुंदर रीतीने खेळून काढलाय. चेंडू फील्ड व्हायच्या आधी हाईटच्या वरून सीमारेषा पार करून गेला. या चेंडू सोबत 4 धावांचं एक महागडं सुरुवात करणार आहे षटक आपल्याला मैदानावरती बघायला मिळतंय आणि प्रेक्षकांमध्ये जो उत्साह आहे तो आपल्याला दिसतोय. अगदी 8:30 वाजेची वेळ झाली आहे तरी सुद्धा मैदानावरती भर दिवसा असावी एवढीच गर्दी बघायला मिळते आणि या सोबतच या स्पर्धेचं जे आयोजन आहे ते आपल्याला सार्थकी लागताना दिसतंय.
सुंदर रीतीने परत एकदा स्लोअर वन चांगल्या दिशेने सीमारेषा पार करायसाठी जात होता पण अडवला. खूप चांगले एफर्ट्स आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, मनोबल वाढतं अशा या क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाजाचं. आणि एलईडी बेल्स ज्या आहेत आपण मैदानावरती बघू शकतो. ग्रामीण भागामधल्या छोट्या खेळाडूंसाठी नक्कीच शिकायसारखी खूप मोठी ही टुर्नामेंट आहे. जसं इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपण या टुर्नामेंटच्या बेल्स असतात तशा या टुर्नामेंट मध्ये बेल्स वापरले ते विशेष लक्ष देऊन बघण्याची बाब आहे. सुंदर रीतीने खेळून काढलाय चेंडू, जातोय सरळ 6 धावांसाठी. आणि ढेबेवाडी स्टार ऋषी इकडे या सामन्याचा आनंद घेतोय. एक या भागातला मोठ्या स्पर्धेला या भागातले मोठे आयकॉन खेळाडू सुद्धा आले आहेत. ते सुद्धा या सामन्यांमधून काहीतरी प्रेरणा घेऊन आपल्या गावामध्ये सुद्धा मोठं काम करायचा प्रयत्न पुढे करतील. चांगल्या रीतीने खेळून काढलाय. परत एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा होऊ शकतात का? आणि झाल्या. खेळाडूंनी स्वतःच्या जीवितवाची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. आयोजकांनी पूर्ण प्रयत्न केलाय मैदान साफ ठेवण्याचा. चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. शेखरच्या बॅटमधून चौकार येतोय. उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेटचा पुस्तकी फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि 9 बॉल 34 धावा झाल्यात. भरत सर काय वाटतं या बॅट्समन बद्दल? नक्कीच बोथ दी बॅट्समन चांगले सेट झाले आहेत. एका बाजूला डॉक्टर सबका सर, त्यांना माहिती आहे नाडी कशी पकडायची गोलंदाजी. फुलटॉस चेंडू, स्लोअर फुलटॉसचा वापर केला होता. 3 जण क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू नो मॅच लँड मध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. जितके चांगले बॅटिंग आहे तितकेच 2 जण मैदानाच्या आतमध्ये रनांसाठी धावत आहेत. डॉक्टर सपकाळांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीनं मॅचला पुढे घेऊन जात आहेत. इनिंग्स बिल्ड करतायत. पार्टनरशिप चांगली बनली आहे बोथ दी बॅट्समन यांच्यामध्ये. आणि नक्कीच आपला जो छंद आहे तो छंद जोपासता असला पाहिजे. जसं पंढरपूरच्या वारीला वारकरी जातो तसं मैदानावरती डॉक्टर सपकाळ आहेत आज क्रिकेटसाठी. आणि हेच शेतकऱ्यांच्या बाबतीत लागू होतं. 4 खुऱ्या आणि 2 शिंग तेच माझं पंढरपूर. अगदी तसंच क्रिकेटचं पंढरपूर आपल्याला याच मालदांमध्ये भरलेलं दिसतंय. आणि त्या क्रिकेटच्या दर्शनासाठी प्रत्येक भक्त इथे आलाय. नक्कीच क्रिकेटच्या दर्शनासाठी भक्त गोळा झालाय. उपस्थित प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. मालदान प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोतेगण आपल्या सोबत जोडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला स्पीडअप घ्यायचा, अतिरिक्त वेळ द्यायचा नाहीये. आणि या क्रिकेटसाठीच काही ओळी मला स्वतःच्या मी तयार केलेल्या सुचतात. त्वमेव क्रिकेट त्वमेव, त्वमेव संघ त्वमेव, त्वमेव षटकार त्वमेव, त्वमेव चौकार त्वमेव. या क्रिकेटने मला काय दिलं तर या क्रिकेटने मला ओळख दिली. या क्रिकेटने मला काय दिलं तर या क्रिकेटने मला मित्र दिले. या क्रिकेटने मला काय दिलं तर या क्रिकेटने मला जगण्याचं एक तत्व दिलं. हे क्रिकेटने मला दिलं. हे सगळं काही क्रिकेटमधून आपण शिकत असतो. संघ भावना घेऊन गावातल्या प्रत्येक समस्येवरती उत्तर शोधण्यासाठी संघाला पुढे यावं लागतं. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा संघासाठी खेळावं लागतं. थँक्यू सर. त्याचबरोबर सायगडे गावचे सुपुत्र प्रणव मोरे आणि राहुल सायगडे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सायगडे गावचे सुपुत्र माननीय प्रणव मोरे त्याचबरोबर राहुलवीर यांचं देखील मालदान प्रीमियर लीग 2025 यामध्ये सहर्ष स्वागत. नवनाथचा हा पहिला चेंडू. तितक्या सुंदर रीतीने चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. आणि सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न प्रेक्षक करतायत. प्रेक्षक सुद्धा आनंद घेतायत मैदानाबाहेर भिरकावलेल्या प्रत्येक चेंडूचा. आणि स्फोटक फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आतापर्यंत एकही गडी बाद नाही. 51 धावा इथे क्रॉस झालेल्या दिसत आहेत. आणि या षटकारासोबत 57 धावा मैदानावरती झाल्या आहेत. एकही गडी बाद नाही. हे यश म्हणावं लागेल या बॅटिंग करणाऱ्या संघाचं की अपयश म्हणावं लागेल या गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. डॉक्टर यांनी गोलंदाजाची नाडी पकडली आहे. इतर वेळेस पेशंटची नाडी पकडतात परंतु यावेळेस गोलंदाजाची नाडी पकडली आहे. पकडली होती नाडी, काढायची होती काढी परंतु चेंडू अलॉंग द ग्राउंड जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न करण्यात अयशस्वी ठरतंय. थांबवलं गेलं आहे. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळालं. डेंजर झोन मध्ये होते आणि थांबवलं आहे शेखरनं अगदी शेवटच्या एंडला. आणि नक्कीच जशी डॉक्टर नाडी पकडतात तसं या सगळ्या सामन्यांचं शब्दबद्ध करण्याचं काम आपले भरत सर करतायत. त्यांच्यासाठी सुद्धा आयोजकांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे.
एक चांगलं कॉमेंट्री असणं या टुर्नामेंटसाठी खूप गरजेचं होतं आणि बरं तर त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी ह्या क्षणचित्रांना आवाज देण्याचं काम करतात आणि युट्यूब वरती घरी असणारे प्रेक्षक हा सामना तितक्याच चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतात. नक्की- चांगली कॉमेंट्री ही चांगल्या क्रिकेटसाठी गरजेची असते. म्हणूनच तर नवज्योत सिद्धू सारखं नाव आजपर्यंत लोकांच्या काळजावरती घर करून आहे. नक्की सर, तुमचा देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. विदर्भ आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीतल्या दरी खोऱ्यात कोकळीचा जसा नाद घुमावा तसा विदर्भाचा एक आवाज गोड घुमतोय. चला येतो या नेक्स्ट मॅच साठी जय 11 त्याचबरोबर चांग भला 11 बोथ दी कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये यायचा. नेक्स्ट मॅच साठी टॉस केला जाईल. त्याचबरोबर ए बी लकी अक्षय बोत्रे प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं. ए बी लकी. आणि नक्कीच एक गोष्ट मला भरत सर इकडे चांगली वाटली की आता महाराष्ट्रभर मराठी टिकायचा मुद्दा गाजतोय, पण क्रिकेटमध्ये बरेचसे शब्द इंग्रजीमध्ये वापरले जातात, पण या मैदानावरती मराठी मधलं समालोचन ऐकून मराठी कुठेतरी जागी ठेवण्याचं काम तुम्ही समालोचकांनी केलंय हे तितकंच महत्वाचं आहे. मराठी जगवायची असेल, मराठी टिकवायची असेल तर ती आपल्या वागण्या बोलण्यात आणि खेळण्यात सुद्धा दिसली पाहिजे. एक सुंदर आयोजन. पुढचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न करणार होते, पण चांगल्या रीतीने घेऊन काढलाय. चेंडू जातोय सह क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक रन थांबवलं तिकडे. एका धावेवरतीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल खेळाडू. आणि आता बघूयात या चेंडूवरती काय करतायत गोलंदाज सोबत. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तयार. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 60 धावा पण स्कोर बोर्ड वरती पाहतोय. दोन्ही बॅट्समॅन सेट झाले आहेत आणि सेट झाले त्यामुळे त्यांच्या बॅटमधून चांगले पटके पाहायला मिळाले. अगदी डीप स्क्वेअरचा जो भाग आहे तो अगदी सातत्याने बिझी राहिला, व्यस्त राहिला आहे, कारण की त्या कुठलीच- साईडला खूप फटके पाहायला मिळत आहेत. कुठलीच धावपळ न करता, दगदग न करता अगदी सहजतेने धावा बनताना दिसत आहेत. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडली जाते झेल. एक मोठा झटका. शेखर नावाचं वादळ परतीच्या दिशेने. आणि नक्कीच म्हणतात ना, कॉमेंटेटरची नजर बॅट्समनला लागत असते, तसंच काहीतरी भरत सरांच्या कौतुकानंतर झालंय का असं वाटतंय. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. त्याने आपला मुवमेंट चेंज केला नाही. चांगला लेंथ बॉलचा वापर, अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर एक मोठा झटका. पहिला झटका लागतोय टीम वाल्या फायटर्स या संघाला, परंतु त्याने त्याचं काम केलं आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 60 आपण पाहतोय. त्याचबरोबर उपस्थित मालधन पंचक्रोशी आणि आपल्या विभागातील गावातील प्रत्येक मान्यवर उपस्थित जे झाले आहेत खेळाडू, क्रिकेट प्रेमी, त्यांचं पुनश्च एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल आयोजकांचं सुद्धा. कुठल्याही आयोजनाला गालबोट लावून नाव ठेवणं सोपं असतं, पण आयोजन करणं तेवढंच छाती ठोकून मोठं काम असतं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 60 धावा. त्याचबरोबर डायमंड क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू विकी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला 5व्या षटकातील पहिला बॉल. विनोद यांचा पहिलाच बॉल सोडून दिलाय डाऊन दी लेग साइड. पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवतायत. हा वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. आणि क्रिकेटच्या काही गोष्टी सुद्धा कॉमेंटेटरने मैदानावरती एक्सप्लेन करणं गरजेचं असतं, जसे की तो वाईड की वाईट, यामध्ये बऱ्याच नवीन पोरांना कन्फ्युजन असतं. तर काय सांगाल भरत सर, वाईड की वाईट? नक्कीच चेंडू ग्रीन आहे त्यामुळे वाईट बोलणं नाहीये, वाईट बोललं पाहिजे. थँक्यू सर, ही चांगली गोष्ट आहे. एक थोडासा चुटकुला आमच्यापर्यंत सरांनी पोहोचवला. विदर्भ एक्सप्रेस नक्कीच कोणते क्षण सोडत नाहीयेत. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग स्टॉपला जातोय. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली जाईल प्लस वाईट येईल. आणि नक्कीच पंच जे आहेत ते सामन्याला धावतं ठेवण्याचं काम करतायत. थोडंसं या सामन्याला वेग देणं गरजेचं आहे, कारण यानंतरही अजून काही सामने आपल्याला या मैदानावरती खेळवायचे आहेत. मैदान तयार आहे, खेळाडू तयार आहे, प्रेक्षक तयार आहे आणि या स्पर्धेमधला उत्साह सुद्धा तयार आहे. चेंडू झालेत ते या ओव्हर मधले. आणि पंचामध्ये थोडंसं डिस्कशन चालू आहे. बॉलिंग ऍक्शन वरती थोडंसं जर्कचं ऑब्जेक्शन दिसतंय आणि आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आयोजक प्लीज प्ले बॅक द बॉलिंग ऍक्शन. बॉलिंग ऍक्शन साठी जे काही नियम असतात इंटरनॅशनल क्रिकेट रूल बुक मध्ये, आणि अगदी त्याच रूल बुकच्या नियमानुसार
याचा सामना मोठमोठ्या क्रिकेटरना सुद्धा करावा लागला होता, त्यामुळे बॉलरने घाबरून जाण्याचं कारण नाही. जर बरोबर असेल ऍक्शन तर नक्कीच गोलंदाजी कंटिन्यू करता येईल. मुथय्या मुरलीधरन सारखा प्लेअर डिप्रेशन मध्ये गेला होता, सुनील नरेन सारखा प्लेअर डिप्रेशन मध्ये गेला होता. मोठ्या मोठ्या खेळाडूंना सुद्धा हाताच्या ऍक्शनमुळे आपल्या अशा प्रकारच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. बॅट्समनचं काम आहे बॅट्समन चेक करणारच, पण गोलंदाजाचं काम आहे माझ्या संघाने माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास मी सार्थ ठरवणारच. ऍक्शन टीव्ही स्क्रीन वरती जे प्रेक्षक बघतायत त्यांनी सुद्धा कमेंट मध्ये कळवायचं आहे, तुम्हाला ही फेअर डिलिव्हरी वाटते का की बॉलिंग ऍक्शन मध्ये काही प्रॉब्लेम वाटतोय. लगेचच तुमच्यापर्यंत निर्णय येईल. नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देऊन ठेवतोय आणि मिस्टर TV सुरेश स्क्रीनवरती प्रेक्षक जे आहेत ते सुद्धा आपलं ओपिनियन नोंदवू शकता. जास्तीत जास्त लाईव्ह या स्पर्धेसाठी जो रिस्पॉन्स येतोय त्यांनी सुद्धा कमेंट मधून कळवायचं आहे, जेणेकरून या स्पर्धेचा आमचा उद्देश सफल होईल. येस पंच नो बॉलचा इशारा दर्शवतायत. नक्कीच नो बॉल असेल. त्याचबरोबर 5 धावांना पेनलाइज केलं जाईल. नो बॉल आणि फ्री हिट देखील असणार आहे. बॉलर बॅन देखील असेल. कॅप्टन ओमकार याची नोंद घ्यायची. एक धावून रन काढली, एक नोची, अशा 2 पॅनलाइजच्या 7 आणि हा फ्रीडचा चेंडू असेल आणि बॉलर बॅन असेल याची नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच साठी कॉल देऊन ठेवला जातोय. जय 11 चांग भले 11 एका बाजूला असणार आहे मिस्टर सुरेश आणि त्यांच्या सोबत पवार पॉवर. या मॅचला मजा येणार आहे. प्लीज ओव्हर टू यू सर. नक्कीच या चेंडूवरती खूप काही गमवावं लागलं या गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 अतिरिक्त धावा, एक नो बॉल आणि त्यासोबतच बॉलर बॅन, हे खूप मोठं नुकसान आहे. आता नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचतंय ते तुषार. बघूयात तुषार आता आपल्या संघासाठी काय करतोय. डॅनियल विटोरी सारखी त्यांची बॉलिंग ऍक्शन आणि हा पिच पडलेला चेंडू जातोय सरळ एका धावेसाठी आणि सीमारेषेकडे परत एकदा जाताना दिसतोय. प्रेक्षक तिकडे निर्णय कळवतायत 4 धावांचा. अनुभवी पंच आणि पंचांनी जी सूझबूझ दाखवली ती नक्कीच स्पर्धेतलं चांगलं यश टिकवण्यासाठी गरजेची असते. कुठलंही आताचा बॉल फ्री हिटचा बॉल होता आणि एकच चेंडू तुषारचा झालाय. या एका चेंडूवरती चौकार आलाय, म्हणजे आधीच्या 5 नोची 1 6 जवळजवळ 11-12 रनांचा हा चेंडू मैदानावरती पडलाय. भरत सर नक्कीच खूप खर्चिक चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस सोडून दिला आहे. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाईल. चतुर आहे यष्टीरक्षक, परंतु वाईट +1 पास सर अवांतर धावसंख्येत भर सातत्याने या षटकामध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळते. आणि मैदानावरती पडताना जे लाईट्स बेल्स मध्ये लागतात, छोट्या मुलांना मी नक्की सांगू इच्छितो की त्या LED बेल्स आहेत आणि स्टंपला सुद्धा जे लाईट लागतात तर ते आपल्याला क्लिअर डिसिजन देण्यासाठी मदतीचे ठरतात. नक्कीच नाईट स्पर्धेसाठी लाईट्सच्या स्टंप्स आणि बेल्स वापरल्या जातात. आणि मालदन प्रीमियर लीग 2020 फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार ठोको डीजे. अतिशय मागडं षटक पाहायला मिळतो. षटकार आला, फुलटॉस चेंडू होता. पुढचा बॉल यावेळेस अगदी खोदून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, त्याच्या डोक्याच्या वरून निघून जाईल अलॉंग द ग्राउंड. पाठी मागे क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देपर्यंत या ठिकाणी अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केले जातात. थोडासा आत्मविश्वास या संघाचा ढासळलेला दिसतोय का.
आपल्या संघासाठी त्यांना काहीतरी मोठं करावं लागेल. आता गळती जर खेळाची बदलायची आहे तर नक्कीच विकेट पाडाव्या लागतील. नक्कीच आत्मविश्वासासाठी संपूर्ण समर्पण 11 खेळाडूंना देण्यात गरज आहे, कारण की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यामध्ये सगळ्यांचं योगदान राहणं गरजेचं आहे. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु त्याला उलकावणी देऊन निघून जातोय. बांधाच्या पड्याल चौकार ठोकोडीजे. आताच्या सामन्यामध्ये मालदन इंटरनॅशनल स्टेडियम वरचा सगळ्यात मोठा स्कोर आज आलाय तो 95 धावांचा. Thank you. अक्षरशः Thank you, धावांचा sir. पाऊस पडला. थँक्यू सर. मी विनंती करतो माननीय प्रकाश मुळे सर, सेवानिवृत्त शिक्षक कराड मलकापूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्लीज सर यायचं आहे. पुढील मॅच साठी आपण जय 11 एका बाजूला असणारे चांग भलं 11 विनोद गुंजाळकर साहेबांचा हा संघ, त्याचबरोबर चांग भलं 11 आपले लाडके सर्वांचे नितीनजी काळे यांच्या मालकीचा संघ. बोथ दी कॅप्टन्स आपल्या समोर आहे टॉस का बॉक्स मध्ये. आणि प्रकाश मुळे सर, सेवानिवृत्त शिक्षक कराड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? एस चांगभल इलेव्हनचा कॉल असेल सर. स्विंग द कॉइन, स्विंग द कॉइन. छापा इज अ कॉल. खूप धावतोय आणि धावून धावून शेवटी पाडला आहे काटा. नक्कीच काटा पडलेला आहे. विनोदजी, तुम्ही टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. नक्कीच बॅटिंगचा निर्णय योग्य निर्णय आहे. सातत्याने ज्या टीम चांगल्या खेळत आहे त्याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आपण धावफलक काय पाहतोय? धावफलक आताचा मॅचचा विचार करता 100च्या आसपास पण जाऊ शकतो. आमच्याकडे बॅटिंग लाईनअप पण आहे, बॉलिंग लाईनअप पण आहे. समोर पण पहिल्या वर्षाचा मिस्टर MPL आहे, त्याला आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला पहिल्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही जाऊयात अमय. नाणेफेक हरला आहे, परंतु निर्णय काय असता जर नाणेफेक जिंकला असता तर? नक्कीच जे तुम्हाला हवं आहे ते मिळालेलं आहे. टॉसचा इथे काही निर्णय, आता इथे निर्णय आहे तो मेहनतीचा. ज्याला जे हवंय ते मिळालं आहे. लगेचच आपण लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय संघाने, लवकर क्षेत्ररक्षण चला स्पीडअप सजवायचंय. घ्यायचा आहे टीम. भल्या फायटर्स, वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मी उपस्थित मान्यवर यांचं देखील मनापासून मैदानावरती क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे आणि अतिशय डिसिप्लिन मध्ये हा संघ आपल्या Check. खेळ दाखवताना दिसतोय. श्रीतेश गार्गे कुठे असेल त्याने समालोचन कक्षाच्या इथे यायचंय. श्रीतेश गार्गे, त्याचबरोबर आपल्या ढेबेवडी विभागातील विजय पाटील व्यावसायिक यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर एक उभरतं व्यक्तिमत्व सतीश फळे साहेब यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. श्रीतेज कुठे असेल त्याने प्लीज इथे यायचंय. चला टीम भल्या फायटर स्पीडअप घ्यायचंय, विनंती असेल दादा प्लीज. आणि आपले ओपनिंगचे पेअर पाठवायचे आहे समर्थ. आणि जाऊया ओव्हर टू द कॉम बॉक्स. विदर्भ एक्सप्रेस, आज एक्सप्रेसने हल्ला बोल केला आहे, कारण की या मालदणच्या नगरीमध्ये हा गोड आवाज जसा पश्चिम महाराष्ट्राच्या या दरी खोऱ्यातून कोकणीचा नाद घुमावा तसा असा विदर्भाचा आवाज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजतोय. प्लीज सर, बॅक टू दी क्रिकेट. नक्कीच धन्यवाद भरत सर. आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भाची ही नाळ जोडल्या गेली आहे
आणि आता सेवेच्या माध्यमातून शिक्षक क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी काम करत असतो. पण क्रिकेटची एक आवड आहे. जसं या आधीच्या सामन्यामध्ये डॉक्टरने आपला पेशा सांभाळून छंद जोपासला, तसं मी सुद्धा सकाळी शाळा सांभाळून संध्याकाळी माझा छंद जोपासतोय. आणि या आधीच्या सामन्यामध्ये डॉक्टरची एक स्फोटक फलंदाजी बघायला मिळाली. वैयक्तिक डॉक्टरने सामन्यामध्ये ज्या 37 धावा ठोकल्या त्या संघाला खूप मोठं आव्हान निर्माण करण्यात मदत करणार आहेत. नक्कीच डॉक्टर सबका सातत्यानं गेली 4 वर्ष जशी सेवा केली जाते पेशंटची रोग्याची, परंतु तशीच या मैदानाच्या आतमध्ये या मालदणच्या नगरीमध्ये कैलासवासी माधुरीताई क्रीडांगणामध्ये क्रिकेटची सेवा करतायत. प्रत्येक गोलंदाजाची यावेळेस नाडी पकडून त्यांच्या गोलंदाजीवरती षटकार आणि चौकारांची काडी पेटवत आहेत आणि तितकंच उत्कृष्ट दर्जाची कॅप्टन्सी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. परंतु बॅटिंगसाठी आपण पाहतोय बोथ दी बॅटर एक उमदा खेळाडू ज्याचं लवकरच नाव आपण मालदणचं नाव घेऊन मोठा होणारा खेळाडू ओमकार त्यांच्या समोर असेल. सर, ओमकारची जर खेळी पाहायला गेली तर चांगले फटके मारतो, खास करून डीप स्क्वेअर लेग, काव कॉर्नर आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या समोर तितक्याच नक्कीच क्रिकेट हा शक्य अशक्यतांचा खेळ आहे. धावांचा डोंगर जरी उभा असला तरी डोंगर चढण्याचं पोटेन्शियल या बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये आहे. आणि तसेच विस्फोटक फलंदाज आता आपल्या शैलीतून आपल्या संघाला विजयापर्यंत नेत आहेत का हे बघायला सगळ्यांनाच आवडेल. आदित्य गोलंदाजीवरती पाहतोय आपला पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहा विश्वास किती मोठा असतो. दादांनी त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आहे. नौका गोलंदाज आहे, नवीन नाव आहे, अगदी 16 वर्षाचा गोलंदाज. त्याच्या हातामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला बॉल. त्याच्या समोर असेल ओमकार. नक्कीच अतिशय वेगाने चेंडू हाताळला. डान्सिंग डाऊन द विकेट 2 पावलं पुढे आले होते, परंतु चेंडू बॅटची वरची कडा घेतोय आणि जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव येते. मेरी उम्र तय नहीं करती मैं क्या कर सकता हूँ, मेरे हौसले बताते हैं मेरे अंदर फौलाद क्या है. आणि खेळाडू जरी समोरचा मोठा असला तरी सुद्धा मला माझ्या खांद्यांवरती विश्वास आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय हा नवा गोलंदाज. 96 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग केला जातो. असा षटकार डीप स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर. ठोको डीजे. ही झेल झाली असती तर नक्कीच परिणाम वेगळे दिसले असते. अशा मोठ्या टुर्नामेंट मध्ये एक फिल्डिंगचा दर्जा नक्कीच सुधारला गेला पाहिजे. पुढचा बॉल पुनश्च एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लगेचच पैकी केली जाते. अंपायरकडे दाद मागितली जाते, परंतु अंपायर इंटरेस्टेड नाहीयेत. आणि आपल्याकडे तंत्रज्ञान चांगलं आहे. आपण रिव्ह्यू पण या मॅचेस मध्ये घेऊ शकता. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते. नक्कीच आणि चांगलं पंच अनुभवी आहेत, त्यामुळे रिव्ह्यू ते वाया घालवणार नाहीत. चांगलं गोलंदाजी मधलं आपलं योगदान देतोय हा खेळाडू. मालदण प्रीमियर लीग 2025 ची ही सुंदर अशी चित्रफित आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना रमेश बोत्रे साहेब उपस्थित मान्यवर यांची एक गोड आठवण नेहमी मनामध्ये राहील. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परती त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला. प्रमुख पाहुणे त्यांच्यासोबत आलेले उत्कृष्ट खेळाडू क्रिकेटर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा सरचे स्वागत. मोस्ट वेलकम. संपूर्ण मालदणकर पंचक्रोशी तुमच्या या पदस्पर्शाला कधीच विसरणार नाही. चिरंतर आठवणी तुमच्या ही भेट राहील सर. थँक्यू सो व्हेरी मच. जाऊया ओव्हर टू द कमबॅक्स, बॅक टू द क्रिकेट. आणि चांगला चेंडू आपल्याला मिळाला, त्यामध्ये 2 धावा या चेंडूवरती आल्या. आता परत एकदा सामन्यामध्ये रंजकदार गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज. एक धावांचा खूप मोठा डोंगर आहे, पण आपल्या संघासाठी या धावा कशा काय रोखायच्या हे आपल्या गोलंदाजीतून सार्थ करून दाखवतोय. थोडंसं रनांचं प्रेशर आपल्याला या खेळणाऱ्या संघावरती दिसतंय का, पण षटकार डोकून त्याने सिद्ध केलं होतं की मी सुद्धा सामना बदलायचा रंग ठेवतो. परत एकदा झेल होते का, आणि हा काय झेल झाला. गोलंदाज खुश, आपला अग्रेशन जो आहे तो व्यक्त करतोय. त्याचबरोबर डीके स्पोर्ट्सचे उत्कृष्ट खेळाडू तुषार पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. आणि एक मोठा झटका लागलाय टीम असमर्थ या संघाला. आणि आपण कॅमेरामध्ये हे एक्सप्रेशन बघू शकता या खेळाडूच्या.
अतिशय श्रीशांत सारखं सेलिब्रेशन मैदानावरती खूप वर्षानंतर आज बघायला मिळालं. ओमकार सारखा एक महत्वाचा गडी टिपताना आपण पाहतोय आदित्य याला. आज आदित्य नाही, आज इथे चंद्र आहे. आदित्य सकाळच उगवतो, परंतु या चंद्राच्या साक्षीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आदित्य उगवला आहे. आणि जसा आदित्य आला, दादांनी त्याच्या हातामध्ये चेंडू दिला. दादा देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचे एक्सपर्ट गोलंदाज आहेत, परंतु त्यांनी भरोसा दिला या 16 वर्षाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये आणि त्याने त्याचं काम केलं आहे. कारण की ओमकार जर या मॅच मध्ये टिकला असता तर नक्कीच मोठ्या धावांचा पाठलाग सहजरित्या केला जाता आणि एक मोठा झटका लागतोय टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला. आता नवीन फलंदाज येतोय तो नवनाथ. त्याचबरोबर डायमंड संघाचे उत्कृष्ट बॅट्समॅन, गोलंदाज आणि तितकेच उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू माननीय दादाजी पाटील यांचं देखील मालदान प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. गेंद तारामंडल में क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पकडला जातोय. धूमकेतू सारखा चेंडू, विकेटचा पत्ता ठोको डीजे. या गोलंदाजाला म्हणायचं काय, मूर्ती लहान पण कीर्तिमान. टीव्ही स्क्रीनवरच्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता लागून राहिली आहे, हा खेळाडू हॅट्रिक घेऊ शकतो का. मालदान टुर्नामेंट मधली एक हॅट्रिक होता होता राहिली, कारण याचं एक भन्नाट ओव्हर इथे संपतंय. काय कौतुक करावं तेवढं थोडं आहे या खेळाडूचं. चांगलं षटक पाहायला मिळालं आदित्य यांचं, उत्कृष्ट दर्जाचं. पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर एक धाव, त्यानंतर 2 आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 मोठे झटके. एका बाजूने ओमकार परतला तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नवनाथ याला. आता चेंडू कोणाच्या हातामध्ये दिला जाईल, कारण की पहिलं षटक उत्कृष्ट दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता नवीन गोलंदाज येतोय, तो सुद्धा कमी वयाचा जे खेळाडू दिसतोय. नवीन गोलंदाज आलाय तो विनोद. फलंदाज आलाय तो विनोद, माफ करा. पियुष आले आहेत. नक्कीच पियुष, छोटे पॅकेट आणि बडे धमाके आहेत या ठिकाणी. मालदान गावामधील छोटे छोटे गोलंदाज अगदी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करतायत. नक्कीच एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते या नव्या खेळाडूंकडून. आणि या मोठ्या टुर्नामेंट मध्ये असे नवीन खेळाडू जर उभारून आले तर या टुर्नामेंट मधून नक्कीच चांगले खेळाडू आपण जिल्ह्यात आणि देशात देऊ, हा सार्थ विश्वास या टुर्नामेंटच्या माध्यमातून मालदान प्रीमियर सार्थ ठरवेल. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे स्पीड अप ठेवायचं आहे, अन्यथा पेनॉल्टी आपल्या संघाला देण्यात येईल. गोलंदाजी मार्क वरती तयार. गोलंदाज पियुष. पियुषचा हा चेंडू बघूयात काय करतोय तो फलंदाज विनोद आणि प्रथमेश. प्रथमेश आहे तो स्ट्राइक वरती आणि पहिला चेंडू उचलून मारलाय सरळ सीमा रेषा पार. आणि आता काहीतरी चित्र बदलायला हवं. फटकेबाजी अशीच तुफानी करावी लागेल. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है, ये सूरत बदलनी चाहिए, ये स्कोर बोर्ड की हालत बदलनी चाहिए. परत एकदा फटका मारल्या गेला असता, पण बाहेर जाणाऱ्या चेडूला उगाच छेडछाड नको म्हणून सोडून दिला. एक अतिरिक्त धाव आणि यासोबतच वाढती धावसंख्या होती ती 17 धावा चालणारा हा दुसरा ओव्हर. बॅटिंग पॉवर प्लेचा हवा तसा फायदा अजून घेता आलेला नाहीये. हॅलो चेक. आणि चांगली त्याचबरोबर मालदान प्रीमियर लीग 2025 पर्व 4 भव्य दिव्याची स्पर्धा. आणि या भव्य दिव्य स्पर्धेसाठी ज्यांचा पदस्पर्श या अतिथी कक्षाला लागले तेच आमचे लाडके सर्वांचे विश्वासू आणि सदैव पाठीशी उभे राहणारे माननीय वैभव माने सरकार, बीएम कंपनी कराड याचे सर्व माननीय वैभव माने सरकार यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय सूरज शेठ शेवाळे साहेब, मित्र परिवार कराड यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. माननीय वैभव माने, जसं नाव वैभव आहे तसं काम देखील साहेबांचं मोठं आहे. वैभवशाली व्यक्तिमत्व आणि या मालदान पंचक्रोशीमध्ये सरांचं सहर्ष स्वागत. बीएम कंपनी कराडचे सर्व
सरकार या नावाने चर्चित असणारे हे व्यक्तिमत्व, कराड म्हणा, कराड पंचक्रोशी, त्याचबरोबर सातारा जिल्हा, या ठिकाणी सातत्याने हे नाव आपल्या ओळखीस राहतं. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय सूरज शेठ शेवाळे साहेब, मित्र परिवार कराड, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहा, आज सूर्यदेव इथे नाही, आज चंद्राच्या साक्षीने सामने खेळले जात आहेत, परंतु सूरज नावाचं सूरज शेठ शेवाळे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या या मालदन प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये आपण पाहतोय. अतिथी कक्षामध्ये आमचे उपस्थित मान्यवर देखील आहेत, आमची कमिटी देखील आहे, त्यांच्या शुभ हस्तेच साहेबांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परतित्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यानो शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. आणि हे सुंदर चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये आमचाच एक मित्र कैद करताना आपण त्यांना पाहतोय. थँक्यू सो व्हेरी मच सर. प्लीज विराजमान व्हायचंय, या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण जाऊया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट प्लीज. वेलकम. एक गोड आवाज विदर्भ एक्सप्रेस. 4 निर्धाव चेंडू नंतर 2 वाईट आले, चालतंय. आणि आता थोडीशी दिशा भटकताना दिसतोय हा गोलंदाज. चेक. त्याचबरोबर माननीय शिवराज माने साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, सातत्यानं कराड भागामध्ये कोणतंही काम असो, कोणत्याही अडीअडचणी असो, माननीय वैभव माने सरकार, त्याचबरोबर सूरज शेठ आणि शिवराज माने साहेब सातत्याने आपल्यासाठी पाठीशी उभं असतात, आपल्याला पाठबळ देत असतात. मालदन प्रीमियर लीग 2025 यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पर्व 4, भव्य दिव्य असं पर्व. कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरी जणू क्रीडांगण तारांगण यासोबत बनले धाव आहे. संख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्याचबरोबर 20 धावा. तळमौले गावचं एक हसरं व्यक्तिमत्व अक्षय, यांना कोण ओळखणार नाहीये, कारण की हे आहेत तंटामुक्तीचे अध्यक्ष, आणि तंटामुक्ती अध्यक्ष असाच असावा लागतो, हसरा चेहरा आणि तितकंच उमद व्यक्तिमत्व. अक्षय सर जितके उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे तितकेच उत्कृष्ट ते देखील एक वक्ता आहेत, सातत्याने चांगले काम करत असतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्श स्वागत. अक्षय सर 2 मिनिटं प्लीज, तुमचा अतिरिक्त वेळ घेणार नाहीये. तुमचं सायडे प्रीमियर लीग अतिशय उत्कृष्ट दर्जाचं राहिलं, त्या ठिकाणी आम्ही देखील होतो, परंतु आज हे मालदनच्या भूमीवरती, मालदनच्या पंचक्रोशीमध्ये डे नाईट स्पर्धा, आणि तुमच्या नजरेतून ही स्पर्धा कशी लखलखते? या मालदन प्रीमियर लीगमध्ये आम्हाला बोलवून आमचा सत्कार केल्याबद्दल प्रथमतः मी या मालदन गावचे आभार मानतो. आणि हे अतिशय भव्य असं नेटकं नियोजन या संपूर्ण गावाने केलेलं आहे, आणि याचाच आदर्श प्रत्येक गावात प्रत्येकाने घेतला पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे, आणि असंच नियोजन प्रत्येक गावात होणं गरजेचं आहे. नक्कीच. थँक्यू अक्षय सर. प्लीज तुम्ही विराजमान व्हायचं आहे. मी येईल थोड्या क्षणापुरती. वैभव दादा यांच्याकडे सरकार, आज तुम्ही एवढ्या लांबून आला आहेत, 25 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु 25 किलोमीटरचं अंतर तुमच्यासाठी जास्त नाही, कारण की मालदनमधून एक आवाज, आणि तुम्ही या ठिकाणी या भव्य दिव्याच्या सोहळ्यासाठी आला. आज हा सोहळा जणू क्रीडांगण तारांगण बनले आहेत, आणि मालदन गावातील क्रिकेटर इथे तारे बनून चमकत आहेत सर. एक अतिरिक्त चेंडू, एक वाईट बॉल आला. नमस्कार. आज इथं मालदन प्रीमियर लीग 2025 तसंच आपल्या सर्वांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार आहे. तसेच आज खूपसं असं छान नेटकं असं नियोजन तुम्ही केलेलं आहे, आणि मालदनमध्ये जवळजवळ खूप अशा यंग मुलांना खेळण्यासाठी उत्स्फूर्त करण्यासारखा हे प्रीमियर लीग भरलेला आहे, त्यासाठी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच. एक लास्ट गोड आवाज असेल सूरज शेठ शेवाळे साहेब, मित्र परिवार कराड. पहा, लाईन मध्येच मित्र लिहिलं आहे. मित्र एवढे मोठे आहेत की मालदन मध्ये येण्यासाठी थांबू शकले नाहीयेत. दादा, हे मालदनकरांनी उभं केलेलं एवढं मोठं भव्य दिव्य असं आयोजन, मालदन प्रीमियर लीग 2025 संपूर्ण कमिटी आणि पुरस्कृत आमचा गावातील एक गोड व्यक्तिमत्व, अस्त्र व्यक्तिमत्व, सदैव युवकांच्या पाठीशी असणार नितीनदादा काळे, आणि संपूर्ण मालदन पंचक्रोशी मधील संपूर्ण जे मान्यवर आहेत, क्रीडा नगरीत खेळणारे क्रिकेटर आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल, आणि मालदन प्रीमियर लीग तुमच्या नजरेतून कसं पाहताय? प्रथमतः मालदन प्रीमियर लीग आणि आमचे मित्र सन्माननीय नितीनदादा काळे यांनी आम्हाला इथं बोलवून आमचा यथोचित सत्कार केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत. खरं तर मगाशीच बोलताना मी नितीनदादांशी बोललो की कराड शहरामध्ये शिवाजी स्टेडियमवरती ज्या डे नाईट मॅचेस होत्यात
शहरी विभागानंतर जर ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं नियोजन जर कोणी केलं असेल तर ते मालदन प्रीमियम लीगनं केलेलं आहे. हे मला पहिल्यांदाच आल्याला जाणवलं. ग्रामीण भागातील 30 धावा, नवीन 2 गडी बाद. उदयोन्मुख खेळाडूंसाठी हा एक दुग्ध शर्करा योग आहे आणि खरंच मालदन प्रीमियम लीग आणि सर्व टीमचे सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन की खरोखरच ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी 3 ओव्हर, सुसज्जित 30 नियोजन धावा. करून पार पाडली. त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एक आवाज गोड ऐकत होता सूरज शेठ सेवाय साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत माननीय वैभव माने सरकार. मी तुम्हाला घेऊन जातो या चालू असलेल्या मॅच मध्ये. बॅक टू द क्रिकेट प्लीज. विदर्भ एक्सप्रेस वेलकम सर. नक्कीच बॉल स्टंप वरती लागलाय आणि आपण आता स्क्रीनवरती चेक करतोय तो रनआउट आहे का. अनुभवी पंच कुठली रिस्क न घेता थर्ड अंपायर कडे रेफर करतायत. थर्ड अंपायर चेक होतोय आणि तंत्रज्ञानाचा अगदी पुरेपूर वापर या ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसतोय आणि आयोजकांनी जे काय आयोजन केलंय ते अगदी सार्थ ठरतंय. जवळजवळ मैदानावरती हा दिवस उगवलेला दिसतोय आणि क्रिकेटची ही विकेट आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकता कशा प्रकारे हा धावबाद झालाय. पंचांचा निर्णय बाद. नक्कीच चांगला लाईव्हच्या मार्फत आपण पाहतोय. अगदी पुढे होता आणि बेल्स रिमूव्ह केल्या जात आहेत. उत्कृष्ट दर्जाचा चतुरपणा दाखवला अजय सर यांनी. पहा डॉक्टर आहेत, चतुरगिरी पाहायला मिळणार. फक्त तुमची नाडी चेक केली नाही जाणार, सलाईन देखील लावलं जाणार. आणि यावेळेस जसे पुढे गेले तसे व्हेंटिलेटरवरतून त्याला परतून दिला आहे, फेकून दिला त्याला. जा बाबा. विकेटचं पतन. तिसरा झटका लागतोय टीम समर्थ स्पोर्ट्स या संघाला. नक्कीच आणि आपल्या या सामन्यासाठी मॅच रेफरी म्हणून लाभलेत ते त्याचबरोबर स्वप्नील गौड सर. माननीय तुषार पाटील साहेब बापू यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दादा ढेब आणि त्यात देखील उत्कृष्ट दर्जाचे पंच देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू द क्रिकेट प्लीज. वेलकम सर. आणि नक्कीच या मैदानावरती मोठ्या खेळाडूंचे पाय लागतात. नवीन खेळाडू आलाय तो महेश आणि अतिशय चतुर गोलंदाजी करताना डॉक्टर साहेब. नक्कीच चतुर गोलंदाजी करताना अगदी खोदून काढलेला आहे, परंतु यावेळेस चुकी होते. नक्कीच चुकी होते आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार येतोय. आणि नक्कीच गोलंदाजी चांगली असली तरी क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच ताकदीचं करावं लागेल. आपल्या संघासाठी योगदान देणं गरजेचं असतं, मग ते आपल्या गोलंदाजीतून तितकंच महत्वाचं आहे. तसंच क्षेत्ररक्षणामधून सुद्धा स्वतःच्या अग्रेशन वरती जर या खेळाडूने कंट्रोल केलं तर भरत सर आय प्रूव्ड यू, आय प्रॉमिस यू, हा खेळाडू नक्कीच मोठं नाव करेल. नक्कीच मोठं नाव करेल. यावेळेस स्लोअर चेंडू अगदी खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवलं, परंतु हेलिकॉप्टरच्या पंखामध्ये तितकासा दम नव्हता. हात कॅरी करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि तितकीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली नाहीये. पहा आणि साथीदारावरती विश्वास आणि ताळमेळ नसेल तर काय होतं. नक्कीच ताळमेळ नाही सर. एक गाडी ढेबेवाडीतून सुटली होती, मालदन इथे आली, त्याने मालदन प्रीमियर लीग पाहिलं आणि तो तिथेच थांबला आणि विकेटचं पतन झालं. वा क्या बात आहे भरत सर, खूप जबरदस्त. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. विकेटचं पतन होतंय. चौकार आला, नंतर रनआउटच्या स्वरूपात परततात. धावसंख्या आपण पाहायला गेलं स्कोर बोर्ड वरती 35, 96 धावांचा पाठलाग करायचा आहे, जणू 100चा. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर चौथा झटका लागला आहे. मला वाटतंय संध्याकाळचं सत्र आहे सर, त्या ठिकाणी कमिटीने चायची सोय केली आहे का? तू चल मैं आया, कही मेरी चाय ना ठंडी हो जाए. मला आता शिक्षक असल्यामुळे हजेरी क्रमांकासारखं वाटायला लागलंय. हजेरी क्रमांक 1, 2, 3, 4. आणि गोलंदाजीवरती आपण पाहतोय A1 टॉप क्लास उत्कृष्ट दर्जाचा खेळ समोर आणणे आणि तितकीच या खेळाची पूजा करणे, तेच म्हणजे गोलंदाज राहुल दादा पेंढारकर. एक मोठं नाव राहुल पेंढारकर ऐकून आहे या खेळाडूबद्दल. संस्थापक मालदन प्रीमियर लीग. आणि तुम्ही आम्हाला काय दिलं तर आम्ही तुम्हाला काय दिलं, यापेक्षा या मालदननी 5 गावांना एकत्र घेऊन क्रिकेटचे हे संस्कार जपले. आणि याच्या आधीची जी पिढी होती त्यांनी वारसामध्ये या गावातील खेळाडूंना क्रिकेट दिलं. आता या खेळाडूंनी डे नाईट क्रिकेटच्या स्वरूपात नवीन वारसा जपण्याचं काम केलं. नक्कीच झगमगणारे दिवे चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशामध्ये अगदी आपण पाहतोय हा खेळ. आणि गोलंदाजीसाठी चेंडू दिलाय राहुल दादा यांच्या हातामध्ये, कारण की धावसंख्या आपण पाहतोय 35 वरती 4 गडी बाद आहेत. आतापर्यंत 3 षटकांचा सामना झालेला आहे आणि चौथा षटक आणि पहिला बॉल चौथ्या षटकामधला. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, चेंडू फेकून दिला आहे वन लेग साईडला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु वन
हँड कॅरी करण्याचा प्रयत्न दोघे जण धावत आहेत, परंतु त्यांच्या धावण्याला यश प्राप्त होत नाही, कारण की पंच दर्शवत आहेत चौकार. लाईट शब्बीर पटेल अँड टीम गेले 3 दिवस या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान या मैदानामध्ये काम करत होते आणि त्यांचं हे नेत्रदीप दृष्टी टिपावं काम, ठाम भूमिका, मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना घाम फोडणारा खेळ, अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. लुकलुकणारे 110 दिवे आणि गोलंदाजी मार्कवरती राहुल दादा तयार. राईट मोहर द विकेट. ट्रॅकर होता, अतिरिक्त उचली, उंची जास्त घेतली आणि त्याच उंचीनं पंच आपल्याकडे वळालेत. 1 बाउन्स दंडित देखील केलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील केलेला आहे. आज जर पाहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील आज जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस जर पाहिला तर पुण्यामध्ये सर्वप्रथम शिवजयंती उत्सव महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केला. त्याचबरोबर पुढचा बॉल आणि त्या बॉल नंतर आपण चर्चा करूया. आणि हा देखील हा ट्रॅकर बॉल, पंच पुन्हा वळाले तर पंचांचा हात काटकोनात आपल्याला पाहिला भेटतोय. नो बॉलचा इशारा येतोय, कारण हा अतिरिक्त उचली घेणारा दुसरा बॉल, फ्री हिटचा बॉल. आणि आता बॅटरला भेटलेली आहे संधी. या संधीवरती बॅटर काय करतील? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि या मुलींच्या शाळेचे जनक म्हणून त्यांना देखील पाहिलं जातं. इथे आहे बाट खेळलेला चेंडू, स्केट लेग रिजन मधील क्षेत्ररक्षक येतो, चेंडू आहे सुसाट, क्षेत्ररक्षक भोंगाट आणि बॅटर झाला झिंगाट. एकाच रूपांतर दुसऱ्यात. 1-2, 2 धावा कंप्लीट. आणि नक्कीच लयबद्ध कॉमेंट्री जी आहे तर या दादांकडे बघून ऐकायला खूप छान वाटते. खूप चांगली कॉमेंट्री करतायत श्रीकांत सर आपले. एक या भागातलं एक कल्चर कॉमेंट्रीचं नवीन शिकायला मिळते. या गावाचा हा भूमिपुत्र नक्कीच भरत. आणि आता याला परत आपल्याला बघता येईल फायनल मध्ये सुद्धा. पंचांचा इशारा, एक नो बॉल, एक अतिरिक्त चेंडू आणि आता वैतागलेत पंच सुद्धा हात वरती करून करून. गोलंदाज परेशान, त्यापेक्षा जास्त चिंतेत दिसतोय तो बॅट्समन. एखादा चेंडू जर लागला तर काय होईल? आयोजकांनी हेल्मेटची व्यवस्था केली आहे, लागलं तर हेल्मेट पोहोचवतो. आणि अतिशय उसळी घेणारी जी गोलंदाजी आहे त्यावरती एक्स्ट्रा एफर्ट्स जर गोलंदाजांनी लावलं तर काय होतं हे यानंतर खेळणाऱ्या गोलंदाजांसाठी एक सूचक आहे. जर आपण चेंडू जास्त पटकण्याचा प्रयत्न केला तर चेंडू खूप जास्त वरती जातोय आणि नो बॉल मिळू शकतो. पुढचा चेंडू, गोलंदाज आता कमबॅक करेल का? कमबॅक तर झाला होता, चांगला चेंडू पडला पण बॅटच्या रडार मध्ये पडला आणि चेंडू गेला सीधा सरळ 6 धावांसाठी. डीजे पंच्याण्णव धावा जिंकण्यासाठी लागतायत आणि आता या सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात. 9 चेंडू 46 धावा जिंकण्यासाठी लागतायत. मुश्किल आहे लेकिन नामुमकिन नाही. आणि चांगला कमबॅक गोलंदाजाचा. या टुर्नामेंट मध्ये आता हे वातावरण बघून असं वाटायला लागलंय की इंग्लिश मध्ये कॉमेंट्री जर झाली तर नक्कीच काहीतरी भरत सर आनंद होईल ऐकायला. भरत सर कंटिन्यू करतील. पुढचा बॉल आणि यावेळेला चेंडू भिरकावून हवाईचं पर. बाट के साथ साथ हवा के संग संग रंग बदला, बाट का स्विम बदला, गेंद सीमा रेखा पार, गेंद लहराती हुई तारामंडल में 6 रन. वेलकम डीजे. धावांची आवश्यकता. एक चेंडू झाल्यानंतर भरत सर आपण सांगणार आहोत. एक चेंडू राहिला आहे या षटकात. गोलंदाजी मार्कवरती दादा तयार. यावेळी आकारात बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूची सांगता मात्र निर्धाव येते. जाऊयात आपण सत्कार समारंभ सोहळ्याकडे.
थँक्यू श्रीकांत सर. माननीय सूरज बुलगडे साहेब, नवी मुंबई महानगरपालिका, प्लीज सर वेलकम. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. माननीय सूरज बुलगडे साहेब, नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी कार्यरत असणारे एक उमद व्यक्तिमत्व आणि त्यांचाच या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आदरणीय माननीय हेमंतजी काळे सर, त्याचबरोबर आमचे मित्र यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. मायेची रेशमी उबदार शाल, मालधनकरांच्या ऋणानुबंधाने विणलेली मायेची रेशमी शाल, या प्रत्येक धाग्यामध्ये मालधनकरांचा प्रेम, विश्वास आणि एक नात्याची नाळ जुडली आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन देखील या ठिकाणी बुलगडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शिवम भोसले, आपल्या सुपणे गावचे सुपुत्र, त्यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सर प्लीज वेलकम, विराजमान व्हायचं अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर आदरणीय माणिक शेवाळे साहेब, विंग गावातील उभरतं व्यक्तिमत्व, यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मालधन असो, पाटण असो, प्रत्येक गावातून प्रत्येक व्यक्तिमत्व या ठिकाणी मालधन प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी वर्णी लावत आहे. सर्वांचं पुनश एकदा मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गावातून प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलेलं आहे, त्यांचं देखील मी मालधन प्रीमियर लीग 2025 सहर्ष स्वागत करतो. ही गोड आठवणी सदैव आमच्या मनी राहील. सर प्लीज यायचा, तुमचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. आदरणीय माननीय प्लीज सर 2 मिनिट आपण मॅच थांबवत आहोत. सॅक्रिफाईस विकेट नाहीये. कीपरच्या हातात चेंडू गेल्यानंतर चेंडू स्टॉप होतोय. सॅक्रिफाईस विकेट नाहीये. यस बरं सर वेलकम. विंगावचे आपले सुपुत्र यांचा देखील यथोचित सत्कार केला जातोय. माणिक शेवाळे साहेब, आमच्या गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्याचबरोबर मालधन प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय हेमंतजी काळे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शेवाळे साहेबांचा सत्कार केला जातोय. विंग गावचे सुपुत्र, नक्कीच प्रत्येक गावासाठी आपण आपापल्या गावासाठी योगदान देत असतो, परंतु ज्यावेळेस आपण गावाची वेशी ओलांडतो, दुसऱ्या गावामध्ये जातो, त्या गावाची देखील तितकीच मान सन्मान करतो. असंच उभरतं व्यक्तिमत्व यांचा देखील मालधन प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून, मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला घेऊन जातो बॅक टू दी क्रिकेट. प्लीज वेलकम. सॅक्रिफाईस विकेट नाहीये. बॅटर चला लगेच यायचंय, जास्त वेळ आपला खर्च होतोय. बॉल सर्वांसाठी एक सूचना आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय त्यावेळी चेंडू स्टॉप होतोय. विकेट सॅक्रिफाईस होणार नाहीये. चेंडू स्टॉप झाल्यानंतर धाव घेण्याची आवश्यकता नाहीये. डीजे थँक्यू, आपण थांबायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी यावेळेला मात्र टीम समर्थ 11 या संघाला आहे. आणि नक्कीच मालधनच्या मैदानावरती हा जो नियम आहे सॅक्रिफाईस विकेटचा नसल्यामुळे त्या खेळाडूला परत मैदानात बोलवल्या गेलं आणि या छोट्या छोट्या गोष्टींचं भान आयोजकांनी ठेवलंय. नक्कीच सर, भान आयोजकांनी ठेवलं आहे. प्रथमेश वन साइड मॅचला घेऊन जातोय. त्याच्या बॅट मधून 3 षटकार, तदनंतर 1 चौकार, तदनंतर 2 षटकार. प्रथमेश वन साइड मॅच धरून आहे, पण थोडा वेळ झालाय. यावेळेस फटका चांगला आहे, निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातावरून. षटकारासाठी 6 धावा. वेलकम डीजे. जसं कधी कधी वाटतं MS धोनी लवकर आला असता, तर तसंच आता वाटायला पूर्ण करतोय प्रथमेश. सामना तर आता थोडा लांब दिसतोय, पण स्वतःच्या वैयक्तिक किती धावा होतील या प्रथमेशच्या सर्वांनाच बघायला आवडेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. DJ Sahil Morgan Remix. थँक्यू डीजे, थँक्यू. मात्र 2 चेंडू 22 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा बॅट स्विंग मोठ्याने पाहिली, चेंडू जातोय पाठीमागच्या लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेपर्यंत पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्याला नक्कीच इथे बाद होणार आहे, कारण की प्रथमेशने नॉन स्ट्रायकिंग एंड सोडली होती. दुसरा पोहोचेपर्यंत विकेटचं पतन होत आहे. चला न्यू बॅट्समन लगेच स्पीडअप घ्यायचंय. आणि प्रथमेश 50 धावा पूर्ण करून जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. या मैदानावरती प्रथमेश आउट नाहीये अजून, माफ करा. प्रथमेशच्या थोडीशी बॅट गफलत झाली मधून आपण पाहतोय 50 धावा. दुसरी 50 पाहायला मिळाली. बापू यांच्या बॅट मधून पहिली 50. MPL 2025 मधील दुसरी 50 प्रथमेश यांच्या बॅट मधून. लास्ट बॉल ऑफ दी या काढला हेलिकॉप्टर आणि लँड झालेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु कॅच ड्रॉप होते. सामना संपतोय, पण प्रथमेशनं जो थरार उभा केला होता तो मैदानावरचा अजूनही प्रेक्षकांच्या अंगावरती काटा उभा करून गेलाय. तुफान फटकेबाजी केली, वन साइड लढला, एकटा लढला प्रथमेश. स्क्रीनवरती आपण पाहतो या मॅचचा पूर्ण सारांश. मॅच नंबर 3 पाहिलं गेलं तर बल्या फायटर्स यांनी 95 केल्या होत्या. समर्थ स्पोर्ट्सने 76 धावापर्यंत मजल मारली. पाहिलं गेलं तर शेखरच्या बॅट मधून 37 धावा, अजय यांच्या बॅट मधून धावा. चांगली गोलंदाजी. या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅट मधून 13 चेंडू मध्ये 37 धावा आल्या, तो डरतोय. शेखर, प्लीज शेखर मधूनच यायचंय, मधूनच यायचंय. मी विनंती असेल, ज्यावेळेस प्लेअर होतो मॅच पुकारला जाईल, आपण मधूनच आला तरी चालेल, कारण की आपल्याला स्पीडअप मध्ये संपूर्ण कार्यक्रम घ्यायचा आहे. कारण की कमिटीने जो इथे नियम उभा केलाय, कमिटीने ज्या पद्धतीने एवढा मोठा सेटअप उभा केलाय, त्यासाठी आपण देखील योगदान देणं गरजेचं आहे. या मॅचचा हिरो शेखर.